हॅलो हाय. तर माझ्या युट्यूबच्या नवीन कोरिया व्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत ते मुंबई पासून अगदी थोड्याच अंतरावर असलेल्या एका छान सुंदर अशा निसर्गमय ठिकाणी, जिथे की आपण स्टे साठी राहणार आहोत. स्टे साठी आलेलो आहोत. फार्म हाऊस आहे हे आणि एवढं सुंदर आहे की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलात की तुम्हाला पण आवडेल आणि इथे यावंसं नक्की वाटेल. ॲट द एंड ऑफ द व्हिडिओ मी नक्की तुम्हाला सगळे डिटेल्स शेअर करणार आहे की ह्याचं किती चार्जेस आहे आणि तुम्ही इथे कसं येऊ शकता. तर आपण आलेलो आहोत, जसं मी बोलली, मुंबई पासून जवळ असलेल्या कर्जत आणि नेरळ ह्या दोन्ही स्टेशनच्या मध्ये असलेल्या ठिकाणी. कर्जत आणि नेरळ दोघींपासून पण हे जवळ आहे, अगदी 15-20 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर त्या फार्म हाऊसचं नाव आहे नुपूर आसमी फार्म. एकदमच असं वाटतंय ना की एखाद्या छान गावी आलेलो आहोत, आणि जसं फार्म हाऊस असतं की एखाद्या छान एक्सक्लुडेड ठिकाणी, तसंच हे आहे. पाठीमागून बघू शकता की आपल्या म्हैशी येत आहेत. सो हे एक कर्जत जिल्हा, रायगड तालुका कर्जत मध्ये नसरापूर नावाचं एक गाव आहे. त्या गावी हे फार्म आहे आणि आम्ही इथे आज स्टे साठी आलेलो आहोत. तर आतमध्ये जाऊन बघूया की आतमध्ये काय काय आहे. तर आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान प्रॉपर्टी आहे. छान अशी इथे सगळी चिकूची आणि आंब्याची झाडं आहेत पूर्ण प्रॉपर्टीमध्ये. आणि इथे स्टार्टिंगलाच त्यांचा किचन एरिया आहे. आणि इथे हा प्रशस्त असा लॉन एरिया आहे. खूप छान लॉन एरिया आहे. आणि 2 कॉटेजेस आहे. इथे एक कॉटेज आहे ज्याच्यामध्ये 2 रूम्स आहेत. ओके. आणि तिथे एक कॉटेज आहे त्याच्यामध्ये पण 2 रूम्स आहेत. सो टोटल इथे 2 कॉटेज आणि 4 रूम्स अवेलेबल आहेत. आणि खूप असा म्हणजे छान बघा तुम्ही मेंटेन केलेला आहे इथे पूर्ण लॉन एरिया. खूप छानसा मेंटेन केलेला आहे त्यांनी. आणि ह्या साईडला आपला स्विमिंग पूल आहे. तर चला पहिले आपण स्विमिंग पूल बघूया. आजकाल प्रत्येक ठिकाणी स्विमिंग पूल झालेला आहे. म्हणजे जरी आपण फार्म हाऊस म्हटलं तरी पण तिथे स्विमिंग पूल हा आजकाल सगळ्या ठिकाणी झालेला आहे. तर तसं इथे स्विमिंग पूल आहे, तुम्ही बघू शकता. खूपच छान मोठा प्रशस्त असा स्विमिंग पूल आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बेबी पूल एक वेगळा मिळणार आहे आणि एक त्या साईडला सेक्शन आहे मोठा पूल. आणि त्याचबरोबर ह्या साईडला पुढे रेन डान्स सुद्धा आहे. बघू शकता चिकूची झाडं किती छान आहेत. आणि काही काही झाडांना छोटे छोटे चिकू पण आलेले आहेत. हे बघा. तर इथे बघा हा चिकू किती छान आहे बघा. एकदम 100% ऑर्गॅनिक. आणि इथे रेन डान्सचं सेक्शन आहे, तुम्ही बघू शकता. जेव्हा चालू होईल तेव्हा परत एकदा मी तुम्हाला दाखवेन, जेव्हा इथे सगळेजण मस्त डान्स करत असतील तर ते आहे. आणि इथे त्यांनी खूप छान असं टेक्स्चर्ड भिंत केलेली आहे. सो खूप छान फोटोजेनिक जागा आहे. एक इथल्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही खूप छान फोटोज क्लिक करू शकता. आणि
ह्या साईडला जे कॉटेज आहे ते आपण पाहूया. दोन कॉटेजेस, दोन रूम्स आहेत ह्या कॉटेजमध्ये, एक ही रूम एक ही रूम. आम्ही फुल फॅमिली आलेलो आहोत, तर आम्हाला त्यांनी ह्या दोन रूम्स दिलेल्या आहेत. तर आपण रूम आतमधून बघूया. या तर खूपच प्रशस्त अशा रूम्स आहेत, सेम आहेत सगळ्या रूम. ओके, असं एक 6 माणसं झोपतील आरामात असा खूप छान गादी, बेड खूप छान आहे. विथ एसी आहे, शिवाय 3 पंखे आहेत. खूप छान लाईट्स आणि फॉल सिलिंग खूप छान सगळं त्यांनी केलेलं आहे. वॉशरूम पण तुम्ही बघू शकता, वॉशरूम पण खूप नीट, वॉशरूम पण बघू शकता, खूप छान वॉशरूम आहे, नीट अँड क्लीन. कॉमन वॉशरूम आहे पण एकदम चांगलं आहे. स्वच्छतेचं त्यांनी खूप बारकाईने लक्ष दिलेलं आहे. आणि सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट मला कुठली माहितीये का, प्रत्येक रूम्सला त्यांनी एक छान असा व्ह्यू दिलेला आहे. तर ह्या रूमचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवते आमच्या. तर असं तुम्ही ओपन केलात पडदा की छान असं ट्रान्सपरंट ग्लास असलेलं त्यांनी मोठीच्या मोठी विंडो दिली आणि त्याच्यातून स्विमिंग पूलचा तुम्हाला व्ह्यू मिळेल. सो किती छान आहे, म्हणजे एक नंबर जागा आहे ही. ओके, आणि तिथे एक झोपाळा पण आहे, तर आपण तिथे पण जाऊया. त्या लॉन मधून यायला पाहिजे. सो असा हा झोका आहे इथे. किती छान वाटतंय हे, म्हणजे मस्तच वाटतं इथे. छान आरामात रिलॅक्स करत स्विमिंग पूलचा व्ह्यू बघू शकता. मस्त असं छान, थोड्या वेळाने पाऊस पडेल तेव्हा ते अजून छान वाटेल. सो अशा टाइप्सची ही प्रॉपर्टी आहे. इन जनरल खूपच छान प्रॉपर्टी आहे, तुम्ही नक्की इथे येऊ शकता. आणि इथे लंच, डिनर, ब्रेकफास्ट, चहा, कॉफी सगळं इन्क्लुडेड असेल पॅकेजमध्ये तुमच्या. ओके, तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स ऑफकोर्स डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील. ॲड्रेस इन डिटेल ऑफकोर्स डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. वन डे साठी पण येऊ शकता, स्टे साठी पण येऊ शकता, ग्रुपने येऊ शकता किंवा स्मॉल ग्रुप्सने पण येऊ शकता. सो अशा टाइप्सची ही प्रॉपर्टी आहे. अजून पुढे काय काय मज्जा करणार आहोत आम्ही, इथे इंडोर गेम्स पण खूप सारे आहेत. तर जसं आम्ही तिथे जाऊ तसं मी तुम्हाला पुढचं ते दाखवत राहीन, तर बघत राहा. तर आता आपण दुपारचं जेवण बघूया काय काय आहे. या, हात आहे बघू शकता, गरमागरम असा. आपल्याला सेल्फ सर्व्हिस आहे, जेवढं पाहिजे तेवढं आपण घेऊ शकतो. भाकरी आहे छान मऊ, पापड आहे. ओके, डाळ आहे छान, छोले भाजी आहे, सॅलड आहे जे आपण घेऊ शकतो. आणखीन एक भाजी आहे वांग. सो असं जेवण आहे. आणि असे गुलाबजाम सुद्धा आहेत, स्वीट मध्ये गुलाबजामुन. तर मी सांगितल्याप्रमाणे आता संध्याकाळची वेळ झालेली आहे, रात्र होत आलेली आहे. तर आता बघूया हा रिसॉर्टचा लुक कसा आहे, सॉरी या फार्म हाऊसचा लुक कसा आहे. तर 1, 2, 3 आणि बघा किती छान वाटतं आहे. खूप सुंदर असे लॅम्प सगळीकडे लावलेले आहेत, त्यामुळे ह्या जागेची एक वेगळीच वाईब आहे. झोपाळा तर बघा आपला कसला भारी दिसतोय. आणि हे आपल्या 2 रूम्स बघा किती मस्त दिसत आहेत. बाहेर आम्ही तर दिवसभर बाहेरच बसून होतो, छान स्विमिंग पूलमध्ये मजा केली आणि मग बाहेरच होतो. स्विमिंग पूल बघा कसला भारी दिसतोय, एकदम छान वाटतंय.
कुठल्या तरी 5 स्टार ठिकाणी आल्यासारखं वाटतंय. एकदम सुंदर. सो असा आहे पूर्ण संध्याकाळचा इथला लुक. खूपच कोझी आणि खूपच शांत. तड़पाए मुझे तेरी सभी बातें, एक बार है दीवानी, झूठा ही सही प्यार तो कर. मैं भूली नहीं हंसी मुलाकातें, बेचैन करके मुझको मुझसे यूं ना फेर नजर. रूठेगा ना मुझसे मेरे साथ ये वादा कर, तेरे बिना मुश्किल है जीना मेरा मेरे दिल में. जरा जरा महकता है आज तो मेरा तन बदन. मैं प्यासी हूँ मुझे भर ले अपनी बाहों में. है मेरी कसम तुझको सनम दूर कहीं ना जा, ये दूरी कहती है पास मेरी. आजा रे आजा रे आजा रे आजा रे. पाठीमागे स्विमिंग पूलचा व्ह्यू येतोय ना की इथे राहू, पण इथे हे ह्यांचं हे आहे ना. थांब थांब स्टार्ट केले. तर तुम्ही बघितलं असेल पूर्ण व्हिडिओमध्ये, पूर्ण व्लॉगमध्ये की आम्ही किती सारी मजा केलेली आहे. ऍक्च्युली तुम्हाला कालचं थोडंफार जेवणाचं वगैरे दाखवायचं राहिलंय, तर मी तुम्हाला ते ओरली सांगते. आम्ही एवढे दमलो होतो की आम्ही डायरेक्टली जाऊन जेवलो आणि नंतर माझ्या लक्षात आलं की मी ते शूट करायला विसरले. तर जेवणामध्ये आम्हाला 2 भाज्या होत्या, एक बटाट्याची सुकी भाजी आणि एक मटर पनीरची भाजी, आणि शिवाय जिलेबी होती आणि भाकरी होती आणि भात डाळ असं सगळं होतं. सॅलड होतं. संध्याकाळी आम्हाला चहा होता. ओके. तर आणि अदरवाईज खूपच छान सर्व्हिस आहे. काही संपलं, पाणी संपलं किंवा काय, तर दादा एकदम आणून देत होते. जेव्हा आपण बोललो लगेच. छान कराओके होते, त्याचे पण तुम्ही व्हिडिओज बघितले असतील. कराओके आम्ही काल खूप मजा केली, गाणी गायलो, डान्स केला, अंताक्षरी खेळलो, त्यानंतर स्विमिंग पूलमध्ये मजा केली. तर अशा प्रकारे आम्ही छान म्हणजे खूप जास्त एन्जॉय केलेला आहे. आता इथून जायची इच्छा होत नाहीये, बट स्टील ओके. आम्हाला चेकआउट करायचं आता. तर मी तुम्हाला कॉस्टिंग बद्दल सांगते. तर कॉस्टिंग इथे डेफर होते, पण आम्ही आता 6 जण आलेलो होतो, तर आम्हाला पर हेड 1800 रुपये कॉस्टिंग झालेलं. त्याच्यामध्ये आमचं काल सकाळी 11 वाजता चेक इन होतं आणि आज 10 वाजता चेकआउट आहे. त्याच्यामध्ये आमचा कालचा लंच, डिनर, संध्याकाळचा चहा आणि सकाळचा ब्रेकफास्टमध्ये पण मिसळ पाव होतं आणि चहा होता. तुम्ही कॉफी चहा काही हवं ते घेऊ शकता. तर असा सगळं हे होतं. त्याच्यामध्ये हे स्विमिंग पूल, स्टे, सगळं पकडून 1800 रुपये पर पर्सन आम्हाला कॉस्टिंग झालेलं आहे. तर हे पुढे पाठी होऊ शकतं सीझन वाईज. तुम्ही वीकडेला येता, वीकेंडला येता, ह्याच्यावर डिपेंड करतं. तर तुम्ही नुपूर अस्मी फार्मला नक्की व्हिजिट करा. मी सगळे डिटेल्स कॅप्शनमध्ये देत आहे. आणि आपलं चॅनल बघत राहा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा, कमेंट करा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. थँक्यू सो मच.